यंदा महायुतीकडे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आल्यानं प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी होण्याची शक्यता आहे। विद्यमान मंत्र्यांसोबतच मंत्रिपदाचे अनेक इच्छुक आमदारही आता नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग करतायत। त्यात गेल्यावेळी मंत्रिपदापासून वंचित राहिलेले संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मावळत्या सरकारमधील अब्दुल सत्तार यांनीही शिंदेंची भेट घेतली। तर तिकडे शिंदेगडाचे 3 आमदार आणि मावळते मंत्री दादा भुसे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेट घेतली। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली। तर संध्याकाळी 5च्या सुमारास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप ठरलेलं नसताना मंत्रिपदासाठी मात्र इतर आमदार मोठ्या संख्येनं इच्छुक असल्याचं दिसतं आहे। काय घडतं आहे सध्या महायुतीमध्ये? हेमाली, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री पदाचा तिढा हा दिल्लीत सोडवला जाईल आणि दिल्लीतनं मुख्यमंत्री पदाचं नाव जरी निश्चित होणार असलं तरी मंत्रिपद जे आहे ती मंत्रिपद मुंबईतच निश्चित केले जातील आणि शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे हे मंत्रिपद ठरवणार आहे। आणि त्याचमुळे स्वाभाविक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आज वर्षावरती अनेक इच्छुक आमदार जे आहेत यांनी त्यांची भेट घेतली आणि आपली मंत्रिपदावरती दावेदारी जी आहे ती दाखल केलेली आहे। संजय शिरसाट आणि भरत गोगावले हे 2 असे आमदार आहेत की त्यांचं गेल्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ऐन वेळेवर त्यांचं नाव हुकलं होतं आणि ते एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेचे इतर ज्येष्ठ नेते असतील यांनी वेळोवेळी मान्य देखील केलाय। त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन एकनाथ शिंदे यांनी जो त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता, शब्द दिला होता, त्याची जाणीव त्यांच्या माध्यमातून करून देण्यात आली। त्यांनी आपला दावा जो आहे तो दावा अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्जुन खोतकर असतील, अब्दुल सत्तार असतील हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। सुनील तटकरे हे राष्ट्रवादी पक्षाच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं याची माहिती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते असं समजतंय। तर उदय सामंत, त्यानंतर शंभूराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि एकूणच जी काही घडामोड काल विधिमंडळच्या गटनेते पदाच्या निवडीच्या बैठकीत झाली याचा सारांश आणि याची माहिती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे जे नेते आहे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आणि त्याबाबतचं स्पष्टीकरण देखील उदय सामंत यांनी दिलेला आहे। आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं, कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जरी निवडणुका लढल्या गेल्या असल्या तरी 3 महत्वाचे चेहरे होते, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं देखील अधिकृतरित्या पक्षाकडनं अभिनंदन करण्याची औपचारिकता पार पाडण्यासाठी हे नेते गेले होते आणि स्वाभाविक त्यांच्यामध्ये देखील मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा राजकीय चर्चा झालेल्या आहेत। आज हे सगळे आमदार हॉटेल ताज लँडसेंड मध्ये थांबलेले आहेत। पक्षाला समर्थन देण्यासंदर्भातले ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात, पेपरवर्क असतं, एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकार आणि संघटनात्मक प्रतिज्ञापत्र भरून देणे आणि आपलं पक्षाला समर्थन देणे या संघटनात्मक बाबींची पूर्तता आज दिवसभरात केली गेली आणि 2 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। त्यामुळे ज्या आमदारांना मतदारसंघात जायचं असेल, कारण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे आमदार थेट मुंबईत दाखल झाले, काहींच्या विजयी मिरवणुका असतील, सत्कार समारंभाचे कार्यक्रम असतील, तर अशा आमदारांना सूचना देण्यात आलेल्या आहे की जर त्यांचं पेपरवर्क झालं असेल, या ठिकाणच्या सगळ्या औपचारिकता पार पडल्या असेल तर त्यांनी मतदारसंघात जावं। मात्र ज्यावेळी फोन येईल त्यावेळी तातडीनं त्यांना मुंबईत यावं लागणार। त्यामुळे ताज लँडसेंड मधनं आज संध्याकाळच्या सुमारास फार तर पहाटेपर्यंत काही आमदार आपल्या मतदारसंघात जातील। 2 दिवसात पुन्हा एकदा संभाव्य तारीख जी सांगितली जाते यानुसार 27 तारखेला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा 2024 विधानसभा निवडणुकीनंतरच्या नव्या सरकारचा शपथविधी होईल, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल आणि सरकार स्थापन त्या दिवशी होईल असं सांगितलं जातं। त्यामुळे आज 2-3 दिवस जे मिळत आहेत या 2 दिवसांमध्ये हे नेते जाऊन येतील आणि आज सगळ्या नेत्यांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या। एकूणच ताज लँडसेंड मध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यांमध्ये आग्रही एक मागणी देखील आहे की एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं। या दिवसभराच्या आज राजकीय घडामोडी होत्या। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।